आजचा अनुभव एकदम चांगला होता। आणि 3 गोष्टी विचाराल तर मला असं वाटतं की हॅकॅथॉनसारख्या स्पर्धा जास्तीत जास्त आयोजित केल्या पाहिजेत, कारण त्यातून विद्यार्थ्यांची जी तर्कदृष्टी आहे किंवा तार्किकता आहे ती वाढेल असं मला वाटतं। CS हॅकॅथॉन ही छोटासा जरी प्रोग्राम असला तर त्याच्यामध्ये भरपूर काही इंटरेस्टिंग आहे आणि लहान मुलं आवडीने प्रोग्राम डिझाईन करणं किंवा त्यांना जे ॲनिमेशनचे प्रोग्राम त्यांना खूप इंटरेस्ट असतो ॲनिमेशन बनण्यामध्ये, तर ते स्वतःचा ॲनिमेशनचा व्हिडिओ तयार करू शकतात, ज्याच्यामध्ये ते क्रिएटिव्हिटी कम्युनिकेशन जे 5Cs आहे ते वापरू शकतात। मला पुढील शिक्षणामध्ये कॅम्प्युटर जर आला माझ्या शिक्षणामध्ये तर मला खूपच चांगलं वाटेल। कॅम्प्युटरमध्ये काय काय नवीन भेटतं, काय काय शिकता येईल, हे माझ्यासाठी खूपच चांगलं आहे। CS हॅकॅथॉन एक चॅम्पियनशिप जरी वाटत असली तरी ते विद्यार्थ्यांनी एक दिशादर्शक ठरणार आहे, कारण ही काळाची गरज इथून पुढे राहणार आहे। म्हणजे आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना कोडिंग येणं खूप गरजेचं आहे। म्हणजे तो पुस्तकी ज्ञान घेतोच, याच्याबरोबर त्याच्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी कोडिंगसारखा एक प्लॅटफॉर्म आहे किंवा हॅकॅथॉन हा एक प्लॅटफॉर्म कोडिंग बेस आहे किंवा याच्यातून तो नवनवीन गोष्टी शिकणार आहे तो। तर मला हाच उद्देश वाटतो याचा की याच्यातून विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळणार आहे। CS हॅकॅथॉन उत्सव हा माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मला या कोडिंग क्षेत्रामध्ये थोडंसं ज्ञान होतं आणि मला इंटरेस्ट होता। मी माझ्या विद्यार्थ्यांना पण कम्प्युटर संदर्भात बऱ्याच गोष्टी सांगत होतो, परंतु आज या CS हॅकॅथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर मलासुद्धा आणि माझ्यासोबत माझ्या विद्यार्थ्यांनासुद्धा की कोडिंग काय आहे आणि हे आपण करू शकतो। माझा एक समज होता की कोडिंग आणि कार्टून बनवणं हे फक्त प्रोफेशनल लोकांचंच काम आहे, परंतु माझा विद्यार्थीसुद्धा करू शकतो आणि मी सुद्धा करू शकतो। हे मला या ठिकाणी CS हॅकॅथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर मला समजलं। हॅकॅथॉन इज माइंड ब्लोईंग, एकदम जबरदस्त सुंदर उपक्रम आहे आणि असा उपक्रम मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्या विद्यार्थ्यांसोबत अनुभवतो आहे। त्यामुळे हे खूपच छान आहे आणि खरंच तुमच्या या सगळ्या स्टाफचं माझ्या वतीने खरं तर मी मनापासून अभिनंदन करतो। तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावरती आम्ही हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। त्याच्यामध्ये आम्ही एक प्रोजेक्ट बनवला होता। त्या प्रोजेक्टवर आम्ही 2 दिवस काम केलं आणि तो प्रोजेक्ट आमचा चांगल्या पद्धतीने आम्ही प्रेझेंट केला आणि त्यातून ज्या सर्व टीम होत्या त्याच्यापैकी आम्हाला पहिला बक्षीस मिळालं, त्याबद्दल हॅकॅथॉन टीमचे आम्ही आभार मानतो।